दुसरी गोष्ट आहे, पण एक्स ना व्हेरिएबल म्हणतात त्याला इक्वेशन मध्ये. व्हेरिएबल म्हणजे जे आपल्या हातामध्ये आहे, जे आपल्या हातात आहे, जे आपल्या हातात आहे त्याच्यावर फोकस करून मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहतं. त्याच्यावर फोकस करून आपला स्ट्रेस जरा कमी होतो. स्ट्रेस तुम्ही पत्रकार नसला असतात, तुम्ही असे साधू झाले असताना, साधूंना पण स्ट्रेस असतो. लोक देतात स्ट्रेस. आम्ही काय हिमालयामध्ये बसलेले साधू नाहीत ना, शहरामध्ये राहणारे साधू. सगळ्यात जास्त स्ट्रेस देतात पत्रकार. अचानक येतात, या इलेक्शन मध्ये कोण जिंकणार आहे सांगा. अरे मी कसा सांगू, मी कसा सांगणार. मी काय नेता आहे, मी काय अॅनलिस्ट आहे, मी काय कोणतो प्रशांत इलेक्शन अॅनलिस्ट किशोर ना, प्रशांत. मी काय प्रशांत किशोर आहे. आता तो पार्टी झाली त्याची, पण आधी तर अॅनालिसिस करायचा ना इलेक्शनचा. मी कसं सांगणार हो. पत्रकार बंधूंनो वगैरे थोडं मराठीत तरी प्रश्न विचार, पण असे प्रश्न ज्याचा मला काही अंदाजच नाही काय उत्तर देणार मी, नाही का. अरे बाप, काय करणार सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आहे ना काही ना काही. म्हणून पायावर फोकस करण्याऐवजी सगळे म्हणतात गुरुजींनीच सांगितलंय. बरोबर ना भारती मॅडम, गुरुजींनीच सांगितलंय. ऐकावंच लागेल. गुरुजींनी सांगितलं एक्स वर फोकस करता, काय करायचं. तो एक्स काय नाही का, तो एक्स काय आपल्या पत्रकारितेमध्ये तो सत्यनिष्ठता आहे. आपण ना सगळे कठपुतली होऊन बसलो. पत्रकारिता राहिलेलीच नाही. म्हणून म्हटलं ना सुरुवातीला, सत्य कोणाचं मला माहितच नाही. तुम्ही जे सुरू केलं याच्यासाठी सुरू केले होतं का तुमचा प्रवास. पत्रकारितेमध्ये जेव्हा तुम्ही आलात, तुम्ही याच्यासाठी प्रवास सुरू केला होता की कोणाच्या तरी हातामध्ये कठपुतली बसून जसं ते सांगतील तसं लिहायचं, सत्य लिहायची गरज नाहीये, याच्यासाठी आलो का आपण. नाही. मग आपल्याला स्वतःला हा प्रश्न विचारायची गरज नाहीये का. आपण ना पैसे मिळतात, आपल्याला जरा प्रसिद्धी मिळते, आपल्याला प्रमोशन मिळतं, आपल्याला सिनियर पद मिळतं, आणि त्याच्यामध्ये आपण इतके गुंतून जातो की आपण हा प्रवास सुरुवात कशासाठी केली हेच विसरून जातो. आय एम काइंड ऑफ स्टार्टेड. हे सगळं येताना आपण कशासाठी हे केलं. मी पत्रकार झालो सत्य बोलण्यासाठी. निरपेक्ष सत्य, सापेक्ष सत्य नव्हे, निरपेक्ष सत्य बोलण्यासाठी मी पत्रकारितेमध्ये आलो होतो. कुठलाही पूर्वग्रह न ठेवता, तुम्ही वामपंथी असाल किंवा दक्षिणपंथी असाल, तुम्ही आस्तिक असाल किंवा नास्तिक असाल, तुम्ही ह्या पार्टीचे असाल किंवा त्या पार्टीचे असाल, तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब असाल, तुमचे गुरु हे असतील किंवा तुमचे कोणी गुरु नसतील, एकदा त्या मुद्द्यावर बसला की हे सगळे पूर्वग्रह गटारीत जायला पाहिजे. हे सगळे पूर्वग्रह गटारीत गेले पाहिजे. कारण पूर्वग्रहाने लिहिलेले तुमचे सगळे वृत्त आणि न्यूज ते पूर्वग्रहित आहेत, सगळे बायस्ड आहेत, सगळे पार्टी बायस्ड, रिलिजन बायस्ड, एथिइझम बायस्ड, गुरु बायस्ड, सगळे बायस्ड. मी वाचतो म्हटलं हे काय आहे, काय झालं या देशाला, काय झालं या लोकांना, का सत्य बोलत नाहीये ते लोक. आणि मग उत्तर मिळतं, मलाच माझं उत्तर मिळतं. उत्तर ऐकायला मलाच माझं उत्तर मिळतं मित्रांनो. आणि ते उत्तर म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला रिअल वर्ल्ड म्हणतो. आपण रिअल वर्ल्ड मध्ये जगतो. इथे आपल्या गरजा असतात,
परिवार असतो, पैशाची गरज असते, लोनचे EMI क्लिअर करायचे असतात. सत्य बोलून EMI जात नाही, सत्य बोलून नोकरी जाते.